नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. हा जो आपल्या जीवनातला एक प्रसंग आहे, जाणणच जाणण्याला आडवं येतं. जो लक्ष्मण आहे, संत आहे, त्याला असंत समजणं म्हणजे जाणणं. आपल्या दृष्टीने तेच जाणणं आहे. म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं होतं जाणीव जेत न रिगे. दुसरा टप्पा असा आहे, जो संत नाही त्याच्या मागे लागणं. किती वेळा पारमार्थिक लोकांनी सावध करावं, याला काही मर्यादा वगैरे आहे का नाही. नका मागे लागू, नका मागे लागू, चुकीच्या संताच्या मागे लागू नका. आणि माणसं आधिभौतिक लोभाने आणि अधिदैविक लोभाने मागे लागतातच. परिणाम काय होतो? शब्द फार गोड आहेत आणि हे 2-3 प्रसंग एकत्र करून सांगतोय तुम्हाला. जाणणे आड रिघोणी टाके. जी सीता आहे ती चुकीच्या माणसाला संत समजते म्हणजे जाणते. आणि तोच शेवटी ज्याला फळं खाऊ घातली सीतेने, त्याचं अपहरण केलं जातं. म्हणजे ज्याला तुम्ही खाऊ घालता ना, कधी कधी तेच घराला काळीमा लावतात. 13व्या अध्यायात फार सुंदर वर्णन आलेलं आहे. जो दिवा असतो ना, जिथं ठेवला जातो तिथंच तो काळं करतो. कळते तुम्हाला? जे तर ठेविले ते तो होय मसी ऐसी. जिथं ठेवलंय, थोडा आवाज वाढव रे, जरा कमी झालेला आहे. ज्या खिडकीमध्ये तो ठेवलेला आहे दिवा, तिथंच त्या जागेला काळं करतो. आणि ज्ञानोबाने ते खूप सुंदर कल्पना केलेली आहे. दिव्याला आपणच स्नेह द्या. माऊलीची मराठी कळाली का? दिव्याला स्नेह कुणी द्यायचा? आपण. ज्याला स्नेह दिलाय त्यांनीच काळं करायचं. स्नेह म्हणजे ज्ञानोबांची भाषा आहे. स्नेहावर स्नेह दे. लोक प्रेम देतात एखाद्याला आणि तोच माणूस घरात चोरी करतो, तोच बलात्कार करतो, तोच घराला काळीमा लावतो. आणि त्याला तुम्ही चांगलं समजता, हे समजणंच खऱ्या समजण्याला आडवं आहे. सीतेचं अपहरण होतं. याच्याबरोबर आणखीन एक प्रसंग आहे, जाणणे आड रेगोणी ठाके. खूप गोड प्रसंग आहे हा. सीतेचा व्यवसाय दृष्टांत झाला. पुढचा टप्पा फार गोड आहे. रामचंद्र प्रभूचं ध्यान भगवान शंकर करतात. फार जोडी दोघांची. आणि रामचंद्र प्रभूचं ध्यान भगवान शंकर करत असताना प्रसंग पहा. सीतेचं अपहरण झाल्यामुळं रामचंद्र प्रभू रडतायत. आणि ती जी सती आहे, भगवान कृष्णाची पत्नी, तिला संशय येतो. बाईसाठी रडणारा माणूस हा देव असू शकतो? यातलं वेडं कुणाला म्हणावं? लक्षात आहे? रामाला वेडं म्हणावं का नवऱ्याला वेडं म्हणावं? तर नवऱ्याला वेडं म्हणणं सोपं जातं, कारण की त्याचा अनुभव आलेला असतो वेडेपणाचा. मग राहवत नाही. आणि ती विचारते की ज्या रामाला तुम्ही देव मानताय, समाधीमध्ये पाहताय, तो रडतोय, त्याला देव का मानता? तो काही सच्चिदानंद स्वरूप नाहीये. भगवान शंकर म्हणतात, मला ते सच्चिदानंद स्वरूप वाटतात. माझा अनुभव आहे की राम हा देव आहे. नवरा म्हणतोय, शंकर म्हणतात, योगी म्हणतात, सगळं बरोबर आहे. पण बायको विश्वास ठेवत नाहीत. शंकराची बायको ठेवत नाहीत. तुम्ही टेन्शनच घेऊ नका आयुष्यामध्ये तुमच्यावर ठेवेल म्हणून. अपेक्षा करणं सुद्धा मूर्खपणा आहे. मग भगवान शंकर म्हणले, तुला काय वाटतं? नाही, मला असं देव वाटत नाही, मी परीक्षा घेते. घे म्हणे. भगवान शंकराला सोडून अरण्यामध्ये सती येते. आता जायचं कसं रामापुढं? सतीनं सीतेचं रूप घेतलं. जाणणे आड
जाणणं किती धोकेदायक असतं. सतीनं सीतेचं स्वरूप घेतलं आणि पुढे आली रामाच्या. खूप कठीण प्रसंग आहे बरं का. सती शब्द वापरलाय मी, पार्वती शब्द नाही वापरला. आणि जेव्हा ती समोर येते, रामचंद्र प्रभू तिला नमस्कार करतात. माते, जंगलात फिरू नका. मी जंगलात माझ्या पत्नीला एकटं ठेवलं तर मी रडतोय, तुम्ही तर जंगलात आलात. आणि ती सती सीतेच्या वेशात असताना रामचंद्र प्रभू नमस्कार करतात आणि सतीला माता म्हणतात. माते, जंगलात येऊ नका. लाजते ती सती, निघून जाते. तुम्हाला अजून काही कळलं नाही ना. रामचंद्र प्रभू जिला आई म्हणतात, तिचा पत्नी म्हणून पुन्हा शंकराने स्वीकार केला नाहीत. इतकं ज्ञान खतरनाक असतं. इतकं ज्ञान खतरनाक असतं, इतका संशय खतरनाक असतो, इतका तर्क खतरनाक असतो, इतकं विचार परतात खोटी असते. नाही स्वीकार केला. रामचंद्र आराध्य दैवत जिला आई म्हणतं, तिच्याबरोबर पत्नीचा व्यवसाय कसा होईल. पण ही प्रतिज्ञा सुद्धा सतीला सांगितली नाही. याला म्हणतात संत. आपल्या मनात काय ठरवलंय हे कळू नये, ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबांचे ते एक एक शब्द असे आहेत महाराज. इंद्रिया नेनता भोगीजे. काल मी तुम्हाला हा प्रसंग सांगितला होता की परमात्मा हृदयामध्ये ठेवून संत उपभोग घेतात. माते हृदय सुनी, आठवण करून देतोय, भोगिताती, हृदयात ठेवून उपभोग घेतात, प्रतितीचा उपभोग घेतात. पण इंद्रियाला संत कळू देत नाहीत. जिथं त्यांच्या इंद्रियाला कळत नाही तिथं तुम्ही कोण लागून गेलात संत ओळखण्यासाठी. म्हणून प्रार्थना करावी लागते. ऐसे वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. इंद्रियाला कळत नाहीये संत आहेत का नाहीत. इंद्रिया नेनता भोगीजे, हा भोग आहे. प्रतिज्ञा केलेली शंकराने सांगितली नाही की मी तिचा त्याग केलाय म्हणून. परिणाम पहा काय. रामचंद्र प्रभूंनी माता म्हटलं सतीला आणि त्याग केला. आणि त्याच्या काही दिवसानंतर सतीला आपलं शरीर अग्निकुंडात टाकावं लागलं. संपूर्ण कथा सांगत नाही मी तुम्हाला. दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये निमंत्रण नसताना सती जाते आणि आपलं शरीर सोडून देते यज्ञामध्ये. इकडं नवऱ्याकडे अपमान झालेला आहे आणि बापाने अपमान केलेला आहे. म्हणून एका ठिकाणी स्त्रीने राहिलं पाहिजेत, तिथं सन्मान असतो. दोन्ही घरं एकत्र धरता येत नाहीत. कळत नाही त्याला काय करायचं आपण. म्हणून ज्ञानोबांचा महत्वाचा सिद्धांत आहे जाणण्याची. तुमचं जाणणं जाणण्याच्या आड येतं. तुमची समज खऱ्या समजेला आडवी येते. तुम्ही एखाद्याला विद्वान मानता तो मूर्ख असतो, ज्याला तुम्ही वेडं म्हणता तो शहाणा असतो. 9वा अध्याय सांगतो. आणि याचं मूळ कारण तुमच्यामध्ये सुबुद्धी नाहीये, सद्बुद्धी नाहीये. सद्बुद्धीवाला माणसं कधी फसत नाहीत. कारण की तुम्ही दृष्टांत ऐकलेला आहे नामदेव महाराजांचा. ज्ञानोबराय संत वाटले नाहीत. बघा काय आपल्या हे पुराणातल्या कथा जर तुम्हाला मान्य नसतील तर वारकरी संप्रदायाच्या उद्गमाच्या कथा आहेत ह्या. नामदेव महाराज आळंदीला येतात आणि माऊली संत वाटत नाहीत. का वाटत नाहीत? अहंकार, मी संत आहे, मी पंढरपूरचा आहे. निवृत्तीनाथांनी पाया पडल्यानंतर माऊली विचारत नाही पाया पडायचं का नाही. लक्षात आलं. युधिष्ठिरचा दृष्टांत मी 2 दिवसापूर्वी सांगितला होता. युधिष्ठिर हात जोडून निघाल्याबरोबर भीम निघतायत, अर्जुन निघतायत. तसं निवृत्तीनाथ नामदेव महाराजांच्या पाया पडल्याबरोबर माऊली पाया पडतात, काका पाय, प्रश्नच घेत नाहीत. पण मुक्ताबाई नाही पडत. याला वाटतं माझा अधिकार आहे. अर्थ कळाला का तुम्हाला? ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतरचे प्रसंग आहेत हे अगोदरचे प्रसंग नाही आहेत. नेवास्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभवामृत लिहिला,
त्यानंतर वारी करण्याच्या निमित्ताने पंढरपूरच्या निमित्तांचे हे प्रसंग आहेत. आळंदीला आल्यानंतर मग नामदेव महाराज एवढं लिहून सुद्धा लोक पाया पडत नाहीत. ज्ञानेश्वरी सांगून काय लोक चांगलं म्हणणार आहेत. टेन्शन घ्यायचं नाही. माझा अर्थ समजून घ्या. संत आहेत माऊली, पण नामदेव महाराजांचं जाण आणि पारमार्थिक अश्रद्धाळू नाही. देव ज्यांच्याबरोबर बोलतो, चालतो, जेवतो ते नामदेव महाराज आहेत. त्यांना असं वाटतं की माऊली संत नाही आहेत. जाणणे आणि सगळ्यात धोकेदायक वस्तू ही आहे. आता ही तुम्हाला मी ज्ञानेश्वरीमधून सांगतो. हीच गोष्ट आदिभौतिक आणि आदिदैविक वेदामध्ये सुद्धा आलेली आहेत. आमची मुलं शिकतात या गोष्टी भगवानगडावर. काय सांगतात? अंधन तम प्रविशन्ति. खूप सुंदर उपनिषदामध्ये सांगितलेले. आता हा विस्तार होईल पण त्यातला सिद्धांत मी तुम्हाला सांगून जातो. अंधन तम प्रविशन्ति ए अविद्याम उपासते. जे संसारामध्ये आहेत ती लोक अंधन तम प्रविशन्ति, अंधकारात प्रवेश करतात. तुम्हाला बरं वाटत असेल पण श्लोक अर्धाच ऐकलाय तुम्ही. आणि हा वेदातला श्लोक आहे, उपनिषदातला श्लोक आहे, अंतिम अध्याय आहेत. ईशावास्य उपनिषद सर्व उपनिषदांचा राजा आहे. आणि तिथं सांगितलेलं आहे विद्या अविद्येची उपासना करणारे अंधकारात जातात. आणि त्याच्या पुढचा टप्पा फार सुंदर आहे. ततो भूय युवते. त्याच्यापेक्षा दाट अंधकरणामध्ये विद्यावान लोक जातात, ज्ञानी लोक जातात. याला वेद म्हणतात. अविद्यावाले ठीक आहेत, अज्ञानी लोक दुःख भोगतात ठीक आहेत, हे समजण्यासारखं आहेत. विद्वान लोक जास्त दुःखी होतात. केवळ एवढंच सांगितले नाहीत, याच्या पुढं पण एक टप्पा दिलेला आहे. हे छोटे छोटे देवाची उपासना करणार आहेत ना, सेंदरी हेंदरी दैवते कोणती, कोणत्याही माणसाला मांडणारे मांत्रिक आहे, आमकाय क्रमकाय. काय काही लोकांना ना खरं साधू जमतच नाहीत. वड्यातलाच कुठेतरी गावाच्या बाहेर राहणारा, लिंबू दाताने पिळणारा, राक्षसासारखा दिसणारा, त्याला हे लोक देव मानतात. इतके शहाणे लोक आहेत आपले. जो वागायला नीट नाही आहेत, राहायला नीट नाहीत, दिसायला नीट नाहीत, लोक त्याला संत मानतात. नाही नाही नाही, तो देव ऋषी आहे. कोणता ऋषी आहे बोला ना. आणि संत कोण आहेत? देव पण येतो आणि ऋषी पण आहेत, एकाच वेळेस दोघं. आणि त्याला विचारावर काय करतोय तो? काय नाही, दात आपले दात जे असतात लिंबू कापून दाखवतो दाताने. आपल्याला ते सण नाही होत त्याचं पाहिलं. त्याचे दात आंबट होतात का नाही माहिती, पण चमत्कारासाठी थोडा त्रास तर घ्यावा लागतो. कापूर गिळतो, नाही कळालं अजून. अन्न गिळण्याची व्यवस्था नाही याला. काहीतरी विचित्र करून दाखवणं हे जीवन आहे. नाही बसत नाही डोक्यामध्ये. पण पुढचा श्लोक सुद्धा असाच पद्धतीचा आहे. अंधन तम प्रविशन्ति ए असंभूतीम उपासते. असंभूती म्हणजे छोटे मोठे देव, देवतांतर, पितर, ऋषीगण वगैरे वगैरे. पण चांगल्या देवाची उपासना करणारे ततो भूय युवते, ते जास्त खोलामध्ये जातात. त्यांना घमेंड असती. आम्ही निर्गुणाची उपासना करतो, आम्ही सात्विक देवाची उपासना करतो, ते घमेंडी होतात. आणि ते यांच्यापेक्षा निबिड अंतःकरणामध्ये असतात. या वेदातल्या सारांशामध्ये ज्ञानोबाने फक्त एक तुकडा आपल्याला दिलाय. जाणण्याची जाणणे आड रिघोणी ठाके. आपली समज रिघोणी ठाके, आपल्याला आडवी येते. मराठी बसते का नाही डोक्यामध्ये? म्हणजे आपलं जाणणं हे जाणणं नाही, हे पहिल्यांदा पटलं पाहिजे. म्हणून तर ज्ञानेश्वरी शिकायची. ज्ञानेश्वरी करते काय? आपली जाणीव कमी करते आणि ज्ञानेश्वरीतलं ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होतं. जशी जशी ज्ञानेश्वरी स्थिर होते तशी तशी मात्र सुबुद्धी पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही. तर ज्ञानेश्वरीचे जाणकार या जगात काही कमी आहेत काय? अर्थ कळाला का तुम्हाला? ज्ञानेश्वरीचे जाणकार आहेत, त्यांना विचारा कसं काय जाणता. आपण आपल्यासारखी ज्ञानेश्वरी कुणालाच येत नाही. आपण बरेच लोक ज्ञानेश्वरी पाठ आहेत,
अहंकार आडवा आला. मला ज्ञानेश्वरी कळते ही सुबुद्धी नाहीच. ज्ञानेश्वरी कळत नाहीत हे कळणं म्हणजे ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद असणे. हे कळालं नाही मला, तो विषय कळाला नाही, ही ओवी कळाली नाही, मी अजून अज्ञानी आहेत, तोपर्यंत ज्ञानेश्वरी तुम्हाला जवळ करते. नाही कळालं. जोपर्यंत मुलाला कळत नाही ना तोपर्यंत मुलगा आईच्या छातीवर असतो, आईच्या मांडीवर असतो. मुलाला कळायला लागलं की आई बाजूला करते. कोणतं चांगली अवस्था आहे. आणि तीच तर एक आहेत जे हृदयातून तुमच्यावर प्रेम करते. बाकीचे सगळे व्यावहारिक आहेत, वापरासाठी प्रेम करतायत. बसते डोक्यामध्ये. वापर होण्यासाठी प्रेम, प्रेम नाही आहे ते, वापर होण्यासाठी प्रेम करतायत. खरं प्रेम तेच आहे. म्हणून जेवढे तुम्ही अज्ञानी असाल ज्ञानेश्वरीच्या मांडीवर जाल, ज्ञानेश्वरी जवळ घेईल. ज्ञानेश्वरी तुम्हाला ब्रह्मरस पाजेल. अज्ञानी म्हणून जा. मला ज्ञानेश्वरी कळती म्हणले की ज्ञानेश्वरी आपला चेहरा झाकून घेते. कळती म्हणजे काय. एखादी शाखा शिकलेल्या असतात, एखाद्याला ज्ञानेश्वरीचं व्याकरण कळतं, वेदांत शिकले असते ते सिद्धांत कळतात, पण बाकीचं कळत नाही, हे कळत नाही त्यांना. जे शिकले ते कळतंय असं त्यांना वाटतंय. अवघड विषय आहेत, डोकं लावण्याचा प्रयत्न करा. म्हणून ज्ञानोबराय सांगतात सगळ्यात धोकेदायक जागा आहेत. ज्ञानेश्वरी पुढे जात असताना मला कळत नाहीत, कळवून घेणे. आणि ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरीचा विषय हाताळतो, खूप चांगला विषय निघालाय, हाताळतो, त्यावेळेस आपल्याला जे समजत असेल ते समजणं बाजूला ठेवा. माझ्या भाषेत ते समजणं मारून टाका. ओवीनी जर सांगितलं ना हे सत्य आहे, तेच सत्य समजा. तो ज्ञानेश्वरीचा भक्त आहे, तो ज्ञानेश्वरीचा मुलगा आहे. प्रेम पाजणार ज्ञानेश्वरी. आणि हेच त्या ज्ञानेश्वरीने संत तयार केलेत महाराज. तुकोबारायांना विचारा, 1000 पारायण केलेत ज्ञानेश्वरीचे, आणि त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले ते अभंगरूपी निघाले. हा ज्ञानेश्वरीचा चमत्कार आहे. महाराष्ट्रामध्ये कुणी शिकवलं नाही कुणाला, ज्ञानेश्वरी संत जन्माला घातले. आणि जे शिकले ते विद्वान झाले, संत नाही झाले. मग आपण काय म्हणतो, ज्ञानेश्वरीतला विद्वान आहेत, संत नाही. ऐकायला काही काळ गोड वाटत असेल, बरं वाटत असेल, पण सद्बुद्धी पाहिजेत. आणि सद्बुद्धी आपलं जाणणं लांब ठेवते. जगातली सगळ्यात मोठी अडचण ही आहे, आपण आपलं जाणणं लांब न ठेवता आपल्या जाणण्यावर अहंकार करतो. परवा एकाने सांगितलं मला, 5-6 दिवसापूर्वी, महाराज पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडेल आपल्या सप्ताहामध्ये. ठीक आहे, निसर्ग येतो, पडला पाऊस. लगेच तो मला शोधत शोधत आला, महाराज आपण सांगितलं. म्हणलं एक सांग, तू सुखी कधी होणार आहे हे सांग, तुला आत्मज्ञान कधी मिळणार आहे हे सांग. म्हणजे महाराज हे काय आहेत. म्हटलं हेच तर अवघड आहे. तुला जे समजतं, तुला जे अंदाज येतो, तो अंदाज तुझ्या मोठेपणाला प्रतिबंध आहे. कारण की तू ठरवलं की मला समजलं की तुमचा व्यापार थांबला, तुमचा प्रयत्न थांबला, तुमचं पुढचं जाणणं थांबलं. आता इथपर्यंत ज्ञानोबारांचा विषय ठीक आहे. आता पुढं ज्ञानोबा काय म्हणतात माहिती का, आपलं जाणणं म्हणजे काय आहे. हार निळ्याचाची दुसरा. असे एक साप होता विषारी. ज्ञानोबारांचे दृष्टांत पण एवढे छान असतात ना, अप्रतिम. डोंब्या नाग असतो ना, ते टिपके टिपके असतात त्याच्यावर. हा मंद अंधकारात गेला, याला वाटलं नीलमण्याचा हार पडलाय, आणि तो डोंब्या नाग होता. झहरीला आहे, एक लहरी, जागेवर खलास. आता दोरीवर साप दिसणं हे ठीक आहे, माणूस जरा लांब राहील. दोरी आहे, त्याच्यावर साप दिसतोय, घाबरेल. पण हे जाणणं किती वाईट आहे की तो नाग आहे आणि त्याला रत्नाचा हार समजणं. हात घातला ज्ञानोबराय म्हणतात, आणि त्यांनी चावा घेतला. मला सांगा, नागाने चावा घेतला का मणीचा हार पडलेला आहे या ज्ञानाने चावा घेतला? बोला ना. तो नाग आहे, तो येऊन थोडंच चावलाय, यांनी हात घातला. यांनी नागाला का हात घातला मराठी नाही कळले अजून. संसार सुखाचा होईल म्हणून तुम्ही लग्न करताय,
या बुद्धी घातला विखारा, ज्ञानोबांचा शब्द आहे विखारा, हा निळ्याचाच दुसरा, या बुद्धी हातू घातला, या बुद्धीने, सुबुद्धी शब्द लक्षात ठेवा, या बुद्धीने हात घातला विखारा, रत्ने म्हणून गारा वेची जेवी. आपल्याकडे गारा असतात, वाटलं एखादा रत्न म्हणावं, म्हण माझा संसार सुखी आहे, म्हण माझी बायको चांगली, म्हण. नाही कळालं, रत्ने म्हणून गारा. तुम्ही तुमच्या संसाराला काहीही म्हणा, म्हणण्याला अर्थ नाहीत, आहे का नाही ज्ञानोबा कल्पना करतात. ज्ञानोबांचं दुसरं दृष्टांत तर फार छान आहे. कांजी तयार केली भाताची, साखर टाकली, त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि सांगितलं गेला अमृत म्हणायचं. काय म्हणायचंय? अमर होईल का तो? तुम्ही ज्ञान म्हणता एखाद्या वस्तूला, पण ते ज्ञान आहे का नाही हे तुम्ही ठरवण्याची तुमची लायकी नाही. हा विषय ज्ञानोबांचा. तुम्हाला वाटतं याला ज्ञान म्हणावं, तुमची लायकी नाही त्याला ज्ञान म्हणायची. तुम्ही कशालाही ज्ञान म्हणू शकता. अमृत म्हणून कांजी प्याला असेल, तुम्ही प्या. तुम्ही समजा तुम्ही हार म्हणून नागाला हात घातला असेल, तुम्ही घाला. तुमच्या जीवनातलं मूळचं दुःख ज्ञानोबा सांगतात, सारांश रूपाने सांगतोय, तुमचं मूळचं दुःख आहे, तुमचं ज्ञान चुकीचं आहे. हा 9व्या अध्यायाचा विषय. आणि ज्ञानेश्वरी चुकीचं ज्ञान दुरुस्त करते, म्हणून ज्ञानेश्वरीची सेवा करायची आपल्याला, ज्ञानेश्वरी ऐकायची. का दुखी होता? तुम्ही दुखी झाला, तुम्हाला असं वाटलं हात घालावा, जो हात घातला तो विषामध्ये. संसार सुखाचा आहे म्हणून हात घातला. नवीन नवीन कॉल येतो सरकारी नोकरीचा, फार छान वाटतं बरं का. कॉल आला, गाव सत्कार करतं, UPSC पास झाला, MPSC पास झाला, आणि जसं त्याला मुलीचं ऑफर येतात, अधिकारी आहेत, श्रीमंत आहेत, आणि मुलगी देणारा हुशार असतो ना. UPSC आहे, अधिकारी आहे, त्याच्या मुलीला का शेतात काम करावं लागणार नाहीत, 2-4 रुपये जास्त गेले, त्याला वाटतं श्रीमंताची मुलगी आहे. या बुद्धी हातू घातला विखारा. महिना 2 महिने वर्षभर चांगलं जात असेल असं मी म्हणतो, बाकी त्यांना माहिती काय. जर संसार सुखरूप असता अतिरिक्त परमार्थ करण्याची गरज काय? हे संन्यासी झालेले आहेत, संत झाले, यांची गरज काय स्वतंत्र परमार्थ करण्याची? संसाराचं मूळ जर दुःख आहे तर त्याला फळं आंब्याची येतील, शक्य आहे कधी? बरं, कोणाचा संसार सुखी झालाय आजपर्यंत? मग जसं जसं 1 वर्ष गेलं ना की मग ते लोक मला भेटतात, सगळे टॉप लेवलचे अधिकारी, चर्चा करतात, कसं चाललंय? काय नाही महाराज, सोडता येत नाही. माझा अर्थ नाही कळला अजून. सोडता येत नाही हा तुमचा विषय झाला, पण तुम्हाला पकडलं हे कुठं कळतंय? संसाराने तुमचा ताबा घेतलाय हे समजतच नाही. म्हटलं सोड. नाही हो, सोडला असतं, पण काय आता, काय तिला कोण आहे, पोराला कोण आहेत, हे दोघंही जेव्हा म्हातारपणात हाकलतात, मग तेव्हा म्हणतात सोडलं असतं तर बरं झालं असतं. जाणण्याची का कोण दुखीत? आजचा महत्वाचा विषय. आपली समज आपल्याला दुखी करते, आपली अपेक्षा आपल्याला दुखी करते, आपलं ज्ञान आपल्याला दुखी करतं, आपली कल्पना आहे. कोणत्याही मुलीला बोला किंवा कोणत्याही मुलीने मुलाला बोला, दोघांची अपेक्षा आहे चांगला पाहिजेत. दोघंही चांगले नसतात हे नंतर कळतं. टोमण्याचाच संसार आहेत. एकमेकाला टोमणे देण्याचा अध्याय भागवतामध्ये. भगवान श्रीकृष्ण टोमणा देतात रुक्मिणी, रुक्मिणी टोमणा देते श्रीकृष्णाला. तुमचा संसार काय घेऊन बसला? एकमेका, माझा मुद्दा लक्ष, सहन करताय, सहन करत नाहीत. सहन करण्याची सवय झाली. काही काही माणसं बघा, चप्पल नाही घालत पायामध्ये, बिना चपलीचं आयुष्य काढतात.
सेन्सिटिव्ह संपली ना पायाची. झाड कातडं झालंय पायाचं, मे महिन्यातलं ऊन कळत नाही, थंडी कळत नाही, असे पाय झालेले असतात. तसं तुमचं अंतःकरण आहे. शिव्या द्या आणि तर काही करा, खाली मान घालणे आणि संसार करणे. घरात उठणे, पती बोलती, पत्नी बोलती, सगळं बोलतात आणि पिशवी घ्यायची ना जाऊन ऑफिसला बसायचं. तिकडून बॉस बोलतो. राजकारणातले लोक बदली करतात. एक दुःख आहे का? अनंत दुःखे सांगो किती, सगळं कुणी केलं या घटनेला. आपली समज ही चुकीची आहे, आपला निर्णय चुकीचा आहे, आपण जे विचार करतो तो चुकीचा विचार करतो. हे विचार योग्य व्हावेत, सिद्धांत योग्य व्हावेत, ज्ञान योग्य व्हावं, म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजेत, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे.